शासकीय आयटीआय व तांत्रिक विद्यालयामध्ये रोजगार कार्यक्रमाचे सुद्धा अनावरण होत आहे आणि अशा अनेक कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावरती उपस्थित आपल्या राज्याचे आदरणीय राज्यपाल आचार्य देवव्रतजी मोदीजींच्या विकसित भारताच्या संकल्पपूर्तीकरिता आणि विकसित महाराष्ट्रासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या आपल्या राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री राममोहन नायडूजी, केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब, आदरणीय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा पवार, जपानचे भारतातील राजदूत मिस्टर ओनो केईजी, श्री गौतमजी अदानी, भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण आणि व्यासपीठावरती उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि आपण मोठ्या संख्येने या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी उपस्थित असलेले सर्व नागरिक बंधू आणि भगिनींनो, देशाचे प्रधानमंत्री म्हणून मागील 11 वर्षाच्या काळामध्ये माननीय मोदींच्या नेतृत्वामध्ये प्रत्येक क्षेत्रात न भूतो न भविष्यती अशा प्रकारचा एक शाश्वत विकास सुरू झाला, एक मोठी क्रांती देशामध्ये सुरू झाली आणि आज आपण प्रत्येकजण आपल्या दैनंदिन जीवनामध्ये ते अनुभवतो। एका बाजूला देशाच्या सर्वसामान्य माणसाचा विचार केला गेला, त्याच्या जीवनामध्ये त्याच्या कल्याणासाठी मोठ्या संख्येनं अनेक जनकल्याणी योजना माननीय मोदीजींच्या सरकारनं आणल्या आणि त्या माध्यमातून आज देशातल्या 50% अधिक लोकसंख्या अशी आहे की ह्या कुठल्या ना कुठल्या तरी योजनेचा आज तो लाभार्थी आहे आणि म्हणून याचाच परिणाम आज आपल्या देशातील 25 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या ही दारिद्र्य रेषेच्या वरती आली आणि हे मला असं वाटतं की आपल्या सरकारचं मोठं यश आहे। आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्याच्यावरती एका बाजूला हा विचार करत असताना दुसऱ्या बाजूला जागतिक स्तरावरती सुद्धा या देशाला चौथ्या अर्थव्यवस्थेवरती आणणं, पुढच्या काळामध्ये आपण तिसऱ्या अर्थव्यवस्थेवरती येणार आहोत, ही या मोदी सरकारची मला असं वाटतं आपल्याला उपलब्धी आहे। माननीय मोदीजी नेहमी म्हणतात, जिस काम का भूमिपूजन हम करते हैं उसका लोकार्पण भी हम ही करेंगे आणि आजचा कार्यक्रम हा त्याचाच भाग आहे। 2018 साली या ठिकाणी मोदीजींच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि आज मोदीजींच्या उपस्थितीमध्ये त्यांच्याच हस्ते या मोठ्या प्रकल्पाचं आपल्या नव्या मुंबईच्या या आंतरराष्ट्रीय विमानतळाचं आज लोकार्पण होत आहे। आणि म्हणून 2047च्या या विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सिव्हिल एव्हिएशन क्षेत्रामध्ये सुद्धा मोठी क्रांती या देशामध्ये माननीय मोदीजींच्या नेतृत्वामध्ये झाली आणि याचाच परिणाम आज आपला देशांतर्गत विमान सेवेमध्ये जागतिक स्तरावरती आपल्या देशाचा 3रा क्रमांक आता येतो आणि म्हणून या देशातल्या सर्वसामान्य माणसाला ही विमान सेवा परवडावी, त्याच्या आवाक्यात यावी म्हणून मोदीजींनी हा विचार नेहमी केला आणि त्या माध्यमातून आपण म्हणतो की ते म्हणायचे हवाई चप्पल पहनने वाला हवाई सफर करेगा आणि याच्यातूनच या संकल्पनेतनं उडे देश का आम नागरिक ही भावना लक्षात घेता आज उडान योजना सुरू झाली आणि या उडान योजनेच्या माध्यमातून देशातील 99 विमानतळावरती जवळपास 637 हवाई मार्ग सुरू झाले आणि मागच्या 9 वर्षात जवळपास 1.5 कोटीपेक्षा अधिक लोकांनी या विमान सेवेचा प्रवास केला। भविष्यात सुद्धा 100 नवीन डेस्टिनेशन होत आहेत आणि त्या माध्यमातून पुढच्या 10 वर्षात 4.5 कोटी अधिक लोक ही या विमान सेवेनी या योजनेच्या माध्यमातून प्रवास करतील। बघा मागच्या 10 वर्षात, केवळ मागच्या 10 वर्षात 38 कोटी लोकांनी या विमान सेवेच्या भारतातल्या प्रवाशांनी आज फायदा घेतला आणि म्हणून अगोदर लोक एसटी मागायचे, रेल्वे मागायचे, पण मोदीजींच्या नेतृत्वातील भारत बदलला, हा नया भारत आहे। आता लोक विमान सेवा मागतायत, हे खरं तर मला असं वाटतं याच्यातला बदल आहे आणि आपल्या राज्याचं सरकार सुद्धा याच्यामध्ये मागे नाही। आज महाराष्ट्र राज्य असं आहे की देशातील सर्वाधिक जास्त विमानतळ ही जर आज कार्यान्वित असतील तिथे आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत आणि त्याच्यामध्ये आज एक नव्या विमानतळाचा समावेश झाला। आपल्या राज्यातलं माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं सरकार हे दिवसेंदिवस आपण पाहतो की विकासाच्या दृष्टीने वेगानं वाटचाल करत आहे आणि या डबल इंजिनचं सरकार राज्यामध्ये आपण पाहिलं, समृद्धी महामार्ग असेल, अटल सेतू असेल, कोस्टल रोड असेल, मिसिंग लिंक असेल, राज्यामध्ये मेट्रोचा विस्तार असेल, या सगळ्या कामांमध्ये आपण पाहतो की हे प्रकल्प पूर्ण होत आले आणि आज त्यातनं एक भर अजून पडली आणि मोदीजींच्या शुभ हस्ते या मोठ्या प्रकल्पांचं आज उद्घाटन होतंय, लोकार्पण होतंय आणि मला असं वाटतं की या विकसित राष्ट्राच्या दृष्टीनं, विकसित महाराष्ट्राच्या दृष्टीनं अजून एक पाऊल पुढे पडलं। मी पुन्हा एकदा व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो और मैं फिर एक बार छत्रपति शिवाजी महाराज की इस पावन भूमि में माननीय मोदी जी का हृदय से स्वागत करता हूं, अभिनंदन करता हूं, धन्यवाद देता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र।
धन्यवाद। और अब महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री अजीत दादा पवार जी से मैं संबोधन हेतु निवेदन करती हूं। माननीय श्री अजीत दादा पवार। आपल्या देशाचे लोकप्रिय प्रधानमंत्री आदरणीय मोदी साहेब, आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे राज्यपाल आदरणीय आचार्य देवव्रत साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, केंद्रीय मंत्री नायडूजी, मोहोळजी, सर्व गौतमभाई अडाणी, सर्व खासदार, आमदार, सर्व केंद्रीय मंत्री, सर्व राज्यातले मंत्रिमंडळातील माझे सहकारी आणि त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या परिसरातील जमलेल्या सगळ्या माझ्या लाडक्या बहिणी, सगळे माझे बांधव, पत्रकार मित्र आणि बंधू भगिनींनो, मी सुरुवातीलाच या कार्यक्रमाच्या निमित्तानं मुंबईकरांच्या वतीनं राज्यातल्या 13 कोटी जनतेच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचं मनापासून स्वागत करतो आणि शिवशाहू फुले आंबेडकरांना विनम्र अशा प्रकारचं अभिवादन करत आज मोदी साहेबांच्या हस्ते महाराष्ट्राच्या विशेषतः मुंबईच्या विकासाला एक नवे पंख देणाऱ्या 4 महत्वाच्या प्रकल्पांचं उद्घाटन होत आहे आणि या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचं भाग्य आपल्याला सगळ्यांना लाभलं, हा आपल्या सर्वांचा सन्मान आहे। मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्या विकासाला प्रधानमंत्री महोदयांचं नेहमीच साथ, सहकार्य आणि प्रोत्साहन मिळत आलं आहे। देशाच्या विकासाचं नेतृत्व करत असताना आपल्या सर्वांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी आदरणीय प्रधानमंत्री आज स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, त्याबद्दल मी प्रधानमंत्री महोदयांचे मनापासून आभार मानतो, त्यांना खूप खूप धन्यवाद देखील देतो। आजचा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टीनं मुंबईच्या इतिहासात एक सुवर्ण अक्षरांनी लिहिण्यासारखा असा आहे। आज आपण आदरणीय मोदी साहेबांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पाचं उद्घाटन केलं। या प्रकल्पातून विकास, सुविधा आणि रोजगाराच्या संधी या त्रिसूत्री प्रभावी संगम होतोय। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे केवळ मुंबईच नाही तर महाराष्ट्रासह संपूर्ण देशाच्या आर्थिक विकासाला एक नवी दिशा मिळणार आहे। विमानतळामुळे प्रवासाबरोबरच व्यापार, गुंतवणूक, पर्यटन आणि रोजगाराच्या नव्या संधी आपल्याला सगळ्यांना प्राप्त होणार आहे। खरं तर नवी मुंबई विमानतळ उभारणीचा प्रवास हा काही सोपा नव्हता। जमीन संपादनापासून ते विविध विभागाच्या परवानग्या, प्रशासकीय गुंतागुंती अशा अनेक अडचणींचा डोंगर आपल्या सगळ्यांच्या समोर उभा होता, परंतु राज्याचे कार्यक्षम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या साथीनं आम्ही त्या प्रत्येक अडथळ्यावर मात केली। केंद्रीय शासनाच्या अनेक परवानग्या यासाठी आवश्यक होत्या, त्या तात्काळ मिळत गेल्या आणि हे सगळं शक्य झालं कारण आमच्या मागे आदरणीय मोदी साहेबांचं आणि केंद्र सरकार ठामपणे उभं होतं। कुलाबा बांद्रा सिप्स हा मार्ग सुरू झाल्याने शहराच्या दैनंदिन जीवनाला गती मिळणार आहे। ही भुयारी मेट्रो केवळ आधुनिक वाहतूक सुविधा नाही तर जगातल्या प्रगत शहरांच्या बरोबर वाटचाल करणाऱ्या मुंबईची ओळख आहे। दक्षिण मुंबईपासून उपनगरापर्यंतचा प्रवास आता अधिक वेगवान, सोयीस्कर, सुखकर आणि पर्यावरणपूरक होणार आहे। कप परेड, गिरगाव, काळबादेवी यासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रथमच थेट मेट्रो सेवेशी जोडली गेली आहे। प्रवाशांना कमी दरात अत्याधुनिक आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव मिळणार आहे। तसंच MMRDAने साकारलेलं मुंबई वन हे ॲप म्हणजे वन मुंबई वन ॲप या संकल्पनेची झलक आहे। यामुळं आपल्याला लोकल, मेट्रो, बस, मोनोरेल इत्यादी सर्व सार्वजनिक वाहतूक सेवांचा लाभ घेता येणार आहे। हे ॲप मुंबईला आणखी युनायटेड, कनेक्टेड आणि प्रोग्रेसिव्ह बनवेल। त्याचबरोबर आज सुरू होत असलेले अल्प मुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम हे आपल्या युवकांच्यासाठी आशेचे नवीन दालन आहे। कौशल्य विकासाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारताच्या दिशेने टाकलेलं दमदार पाऊल आहे। शिक्षण केवळ पदवीपुरतं मर्यादित न ठेवता ते रोजगारक्षम आणि उपयुक्त व्हावं हीच या कार्यक्रमाची प्रेरणा आहे। आदरणीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली गेल्या 11 वर्षात देशाने विकासाची नवी झेप घेतलेली आहे। विकसित भारत 2047 या ध्येयाकडे आपण वेगाने वाटचाल करतोय आणि महाराष्ट्र त्या प्रवासात अग्रस्थानी राहील याबद्दल आम्हाला पूर्ण विश्वास आहे। महायुती सरकारच्या माध्यमातून आम्ही पायाभूत सुविधा, उद्योग, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात समन्वयाने वेगाने काम करतोय। मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी। आज सुरू झालेले हे प्रकल्प म्हणजे राजधानीच्या विकासाला नवे पंख देणारे आहेत। महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकार एकत्र काम करत आहे, ही आपली मोठी ताकद आहे। यंदाच्या अतिवृष्टीपुरामुळे
शेतकऱ्यांचं मोठं नुकसान सहन करावं लागलेलं आहे. राज्य सरकारच्या वतीनं आम्ही त्यांना तातडीनं दिलासा देण्याचा पूर्ण प्रयत्न करतोय. 2 दिवसापूर्वीच राज्यामध्ये आदरणीय गृहमंत्री अमित भाई आलेले होते. आम्ही मदतीची मागणी केली, त्यावेळेस त्यांनी केंद्राकडे प्रस्ताव पाठवायला सांगितलाय. मला पूर्ण विश्वास आहे आदरणीय मोदी साहेब संकटाच्या या काळात महाराष्ट्राच्या मदतीचा हात देतील. कारण जेव्हा महाराष्ट्र हात देतो तेव्हा मोदी साहेब नेहमीच प्रतिसाद द्यायला पुढे असतात. आपल्याला हा विकासाचा रथ असाच पुढे न्यायचा आहे. आंखों में कई ख्वाब बाकी है, दिल में कई हसरतें बाकी है, मैं कैसे थक जाऊं अभी कई मंजिलें बाकी है. विकासाचे अनेक टप्पे अजून गाठायचे, त्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. मी पुन्हा एकदा मुंबईकरांचं अभिनंदन करतो आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचे मनापासून आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. और अब मैं महाराष्ट्र के उप मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथराव शिंदे जी से विनती करती हूं कि वे अपना मनोगत व्यक्त करें. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. देशाचे लोकप्रिय, यशस्वी आणि कर्तव्यदक्ष प्रधानमंत्री, ज्यांना आपण विश्वगुरू म्हणतो, ते देशाचे आदरणीय नरेंद्र मोदीजींचं मी या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत साहेब, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री अजितदादा, केंद्रीय मंत्री राम नायडूजी, मोहोळजी, आठवलेजी, सर्व आपले जपानचे पण पाहुणे आले, त्यांचंही मी स्वागत करतो. आणि सर्व आमचे मंत्रिमंडळातील सहकारी, खासदार, आमदार आणि ज्यांनी हा अतिशय अत्याधुनिक असा एअरपोर्ट बांधण्याचं काम केलं ते गौतमभाई अदानीजी, व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर. खरं म्हणजे मोदीजी जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात येतात तेव्हा तेव्हा त्यांच्या शुभ हस्ते मोठ्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन आपण करत असतो. 8 वर्षापूर्वी देशातल्या सर्वात मोठ्या ग्रीनफील्ड एअरपोर्टचं भूमिपूजन मोदीजींच्या शुभ हस्ते झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या एअरपोर्टचं लोकार्पणही होतंय. मोदीजींचा जिथं हात लागतो त्याचं सोनं होतं, याचंच उदाहरण या ठिकाणी आपण पाहतोय. मुरलीधरजींनी देखील त्याचा उल्लेख इथं केला आणि म्हणून हर एक विमान टेक ऑफ करता है, फिर वो लैंडिंग भी करता है. पर 2014 में मोदी जी ने जो टेक ऑफ किया है वो भारत को महाशक्ति बनाने के लिए, ये हम सब लोग इसके साक्षी है. प्रगति और विकास दोनों हमेशा साथ साथ आते हैं और जब उड़ान की बात होती है तो हमें मोदी जी याद आते हैं. अटौली जी आहे तिथं. यह सिर्फ एक एयरपोर्ट नहीं है, यह नए भारत के संकल्प और प्रधानमंत्री मोदी जी के महाराष्ट्र पर विश्वास का एक प्रतीक है. यहां से न केवल विमान उड़ान भरेंगे बल्कि एक मजबूत आत्मनिर्भर भारत जैसा कि मोदी जी ने सपना देखा है उसकी उड़ान भी शुरू होगी. क्योंकि हम कहते हैं 21वीं सदी नरेंद्र मोदी. मोदी जी ने देश की बागडोर संभाली तब देश में केवल
74 हवाई अड्डे थे। पिछले 10 सालों में ये संख्या बढ़कर दुगनी हो गई, 150 हो गई। 2030 तक तिगनी 220 करने का मोदी जी का निर्धार है। यह सिर्फ आंकड़ों की बात नहीं है, देश के आत्मविश्वास की कहानी है। मोदी है तो मुमकिन है, हे ऐसे नाही कहते हम। आणि म्हणूनच मी आपल्याला विश्वास देतो की हा एअरपोर्ट याचा तुलना लंडनच्या हिथ्रो विमानतळाशी करतायत, परंतु लवकरच हिथ्रोवाले स्वतःची तुलना नवी मुंबईशी करू लागतील, हा देखील एक विश्वास या ठिकाणी व्यक्त करतो। या एअरपोर्टचं स्वप्न साकार करण्यासाठी सिडकोचं तसंच नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडचंही मी अभिनंदन करतो। देशातल्या सर्वात लांब भुयारी मेट्रो 3 प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचं देखील उद्घाटन मोदीजींच्या शुभ हस्ते होणार आहे। पहिल्या टप्प्याला देखील हिरवा झेंडा मोदीजींनी दाखवला होता आणि उत्तर आणि पश्चिम मुंबईला भुयारी मार्गानं दक्षिण मुंबईशी जोडणारी ही मेट्रो देशाच्या सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचं एक उत्तम नमुना, एक उत्तम उदाहरण असेल। 2-4 वर्षातच सर्व मेट्रो लाईन सुरू होतील। महामुंबईच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जायला जास्तीत जास्त 1 तासच लागला पाहिजे। हे काम केवळ आणि केवळ महायुतीच करू शकते, कारण आपण पाहिलं की जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री होते तेव्हा काही प्रकल्प सुरू केले, त्यानंतर आघाडी आली, त्याने मेट्रो, नवी मुंबई एअरपोर्ट, समृद्धी, कारशेड, कोस्टल, अटल सेतू अशा अनेक प्रकल्पांमध्ये स्पीड ब्रेकर टाकले, त्याला स्थगिती दिली। आणि म्हणूनच जेव्हा 2022ला आपलं सरकार महायुतीचं आलं त्यावेळेस हे स्थगिती सरकार आपण हटवून टाकलं, सगळे स्पीड ब्रेकर आपण उखडून टाकले आणि त्यामुळे गेल्या 3 वर्षामध्ये या राज्याचा विकास डबल वेगाने होतोय। मोदीजींच्या आशीर्वादाने देशातले सर्वोत्कृष्ट इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रकल्प महाराष्ट्रात उभे राहत आहेत आणि मोठ्या प्रकल्पांची कामं आपल्या राज्यात सुरू आहेत। डबल स्पीडने विकास करत असताना राज्यातल्या अन्नदात्या लाडक्या शेतकऱ्यांनाही आपण वाऱ्यावर सोडलेलं नाही। आज अजितदादांनी मगाशी सांगितलं, आज आपला शेतकरी बळीराजा संकटात आहे आणि या पूरग्रस्तांसाठी देखील कालच मुख्यमंत्री महोदय आणि आम्ही एक 32,000 कोटीचं पॅकेज जाहीर केलं आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ नये हा शब्दही आम्ही पाळलेला आहे। आणि म्हणून मोदी जी के नेतृत्व में केंद्र सरकार भी किसानों के पीछे हमेशा खड़ी रही है और पीएम किसान सम्मान निधि के माध्यम से मोदी जी ने अब तक राज्य के किसानों को 33,565 करोड़ रुपए दिए हैं। विपक्ष के कुछ नेता कहते हैं क्या दिया क्या दिया, उन्हें ये दिखता नहीं है, ये आंकड़े पता नहीं है। आणि म्हणून पण आपल्या शेतकऱ्याला बळीराजाला याची पूर्ण जाणीव आहे आणि म्हणूनच 2004 से 2014 तक कांग्रेस सरकार ने महाराष्ट्र के विकास के लिए सिर्फ केवल 2 लाख करोड़ दिए थे, लेकिन पिछले 10 सालों में मोदी जी ने महाराष्ट्र को डबल टिबल नहीं 5 गुना 10 लाख करोड़ रुपए महाराष्ट्र के विकास को दिए हैं और हमें विश्वास है आगे भी ये सहायता ऐसी शुरू रहेगी। मोदी जींचे हात हे देणारे आहेत, काँग्रेस आघाडीसारखे भ्रष्टाचार करून ओरबाडणारे नाहीयेत। काँग्रेसचं करप्शन फर्स्ट, मोदीजींचं नेशन फर्स्ट, हा फरक आहे। आणि म्हणून कांग्रेस ने की देश की बर्बादी,
अब देश देख रहा है विकास की आंधी, और इसका एकमेव कारण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, ये मैं विश्वास के साथ कहना चाहता हूं. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये विकास आणि लोककल्याणाचा झेंडा हाती घेतलेली महायुतीच विजयी होईल. विजयी पताका फडकवणार महायुती, याबाबत माझ्या मनात शंका नाहीये. पंतप्रधानांच्या हस्ते आज होणारं उद्घाटन ही त्याची उड्डाणाची सुरुवात आहे, असा मी विश्वास व्यक्त करतो. जाता जाता एवढंच सांगतो, आनंदात ठेवू इथला वारकरी, आनंदात ठेवू इथला शेतकरी, आनंदात ठेवू इथला कष्टकरी. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद भारी आणि मोदीजींच्या नेतृत्वात महाराष्ट्र घेईल उत्तुंग भरारी. मैं पुनः एकदा, मैं फिर एक बार आदरणीय प्रधानमंत्री मोदी जी को बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं, बहुत बहुत उनका आभार व्यक्त करता हूं. ऐसा ही आपका आशीर्वाद, प्रेम, मार्गदर्शन महाराष्ट्र के साथ रहे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद माननीय उप मुख्यमंत्री महोदय. और अब केंद्रीय मंत्री नागरिक उड्डयन माननीय श्री किंजरपू राम मोहन नायडू जी से मैं उद्बोधन हेतु प्रार्थना करती हूं. आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी, आदरणीय राज्यपाल जी आचार्य देवव्रत जी, आदरणीय मुख्यमंत्री जी देवेंद्र फडणवीस जी, आदरणीय उप मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे जी और अजित दादा जी, और आदरणीय केंद्र मंत्री मुरलीधर मोहन जी अठावले जी, मंच पर उपस्थित अतिथिगण और खासकर यहां विशेष तौर पर आए हुए सभी मुंबईकर के मेरे भाइयों और बहनों को आज मैं इस ऐतिहासिक और खास अवसर पर हार्दिक अभिनंदन और शुभकामनाएं देता हूं. नवी मुंबई नई उम्मीद और नई उमंग का एक प्रतीक बना है और आज वर्ल्ड क्लास इंटरनेशनल एयरपोर्ट के साथ यह पूरे विश्व में नए भारत की नई उड़ान की एक प्रतीक भी बन गया है. आज का दिन सिर्फ महाराष्ट्र के लिए नहीं पर पूरे भारत के लिए एक गर्व का दिन है. प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में भारत ने जिस तेज गति से अपने एविएशन सेक्टर को एक पावर की तरह दर्शाया है, आज पूरी दुनिया में एक मिसाल बनकर खड़ा हुआ है. चाहे ऑपरेशन सिंदूर के माध्यम से देश की बेटियों के सिंदूर का बदला लेना हो या फिर देश के कोने कोने तक एयर कनेक्टिविटी का बदलाव लेकर आना हो, मोदी जी के नेतृत्व ने भारत की उड़ान को वैश्विक मंच पर गौरवान्वित किया है. केवल 11 साल में एनडीए सरकार ने देश में 90 नए एयरपोर्ट बनाकर दिखाया है, यानी हर 45 दिन में एक नया एयरपोर्ट. ये विश्व में एक बेहतरीन रिकॉर्ड बनकर खड़ा है. इस अभूतपूर्व विकास ने भारत को विश्व की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था और तीसरी सबसे बड़ी एविएशन मार्केट भी बनाया है. मुंबई भारत का फाइनेंशियल कैपिटल ही नहीं पर अब देश का ये डबल एयरपोर्ट उद्घाटन के बाद ये एविएशन कैपिटल भी बनने जा रहा है. वेस्ट मुंबई में छत्रपति शिवाजी महाराज की इंटरनेशनल एयरपोर्ट और ईस्ट मुंबई में नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट, ये ईस्ट वेस्ट के डबल एयरपोर्ट एनडीए सरकार की डबल शक्ति वाली डबल इंजन सरकार की कमाल भी दिखाकर आज हम दर्शा रहे हैं. प्रधानमंत्री जी की परियोजनाओं के केवल एयरपोर्ट कनेक्टिविटी ही नहीं बल्कि यात्रियों के लिए लास्ट माइल कनेक्टिविटी को भी सुगम और सुलभ बनाने के लिए दूरदर्शी सोच के साथ हमने काम किया है. पहले मुंबई से नवी मुंबई पहुंचने में करीब 2 घंटे लगते थे, लेकिन अब प्रधानमंत्री जी के द्वारा समर्पित अटल सेतु के कारण यह यात्रा केवल 20 मिनट में पूरी होने की अभी संभावना है. दोनों एयरपोर्ट के बीच बेहतर कनेक्टिविटी से यात्रियों को अधिक फ्लाइट विकल्पों की सुविधा भी आगे मिलने वाली है. केवल ये एयर कनेक्टिविटी ही नहीं, अटल सेतु की कनेक्टिविटी ही नहीं, बाकी सारे हाईवेज के साथ और वाटर कनेक्टिविटी के साथ मेट्रो ट्रेन, सबअर्बन ट्रेन और बुलेट ट्रेन की कनेक्टिविटी. देश का एक सबसे पहला एयरपोर्ट है हमारा नवी मुंबई अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा, जहां मल्टी मॉडल कनेक्टिविटी का सबसे पहला उदाहरण यहां बनने जा रहा है. 2014 तक
मुंबई एयरपोर्ट में यात्री करने वाले यात्रियों की संख्या करीब 70% की अद्भुत वृद्धि हुई है 2014 से अभी तक। और अंतर्राष्ट्रीय यात्रियों की वृद्धि अगर देखेंगे तो 50% की बढ़ोतरी हुई है। और 2014 में जहां मुंबई की रोजाना लगभग 190 अंतर्राष्ट्रीय विमान आते जाते थे, वहीं आज वो संख्या बढ़कर 260 बन चुका है। और आज मुंबई दुनिया में 55 अंतर्राष्ट्रीय शहरों से सीधी हवाई कनेक्टिविटी रखती है। और उभरती उड़ान और बढ़ती मांग को देखते हुए मुंबई की यात्री क्षमता को 5 करोड़ से 15 करोड़ तक बढ़ाने की महत्वपूर्ण परियोजना के साथ नवी मुंबई इंटरनेशनल एयरपोर्ट का निर्माण किया गया था। मुंबई एयरपोर्ट पर भारी फ्लाइट ट्रैफिक के कारण कई डोमेस्टिक और इंटरनेशनल डेस्टिनेशंस को पीक आवर्स में स्लॉट मिलने की बहुत सारी मुश्किल और दिक्कत होती थी। नवी मुंबई एयरपोर्ट बनने के बाद नए स्लॉट और नए डेस्टिनेशन के माध्यम से मुंबई और खासकर हमारे मुंबईकरों के लिए नए अवसर के द्वार भी खुलेंगे। यह एयरपोर्ट मुंबई को इंटरनेशनल एविएशन हब बनाने के उद्देश्य को सरकार में हम सब मिलकर एक ऐतिहासिक उपलब्धि के साथ आगे बढ़ा रहे हैं, जिसमें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी का जो विजन है विकसित भारत, उसको हासिल करने में, संभव करने में ये हवाई अड्डा हमारे लिए बहुत काम करेगा। और लगभग 1 लाख करोड़ रुपए के निवेश के साथ नवी मुंबई एयरपोर्ट पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप का एक शानदार उदाहरण भी बनेगा। लगभग 30,000 एकड़ में फैला हुआ ये एयरपोर्ट मुंबई, महाराष्ट्र और पूरे पश्चिम भारत को अर्थव्यवस्था का एक ग्रोथ इंजन भी बनने जा रहा है। हर साल 9 करोड़ यात्रियों के आगमन के साथ नवी मुंबई एयरपोर्ट का पूरा इकोसिस्टम युवाओं के लिए करीब 2 लाख से अधिक रोजगार की अपार संभावना भी ये एक एयरपोर्ट लेकर आ रहा है। यह सौभाग्य की बात है कि नवी मुंबई एयरपोर्ट का शिलान्यास और उद्घाटन हमारे आदरणीय लोकप्रिय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी के द्वारा ही हुआ है। ये हम सब के लिए गर्व की बात है। 2015 से पहले नवी मुंबई प्रोजेक्ट कई सालों तक स्थगित था। इस महत्वपूर्ण एयरपोर्ट पर हमारे प्रधानमंत्री मोदी जी ने विशेष ध्यान दिया और अपनी प्रगति योजना के माध्यम से नवी मुंबई एयरपोर्ट का सपना साकार कर आज दिखाया है। और आप यहाँ के जमीन भी देखेंगे तो 10 साल 15 साल पहले कोई यकीन नहीं मान सकता कि यहाँ पे इतना शानदार एयरपोर्ट भी बनेगा। तो इसके लिए मैं खासकर राज्य सरकार, सिडको, एयरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडिया और अदानी का ग्रुप और यहाँ पर काम करे हुए लाखों रोजगार वर्कर हो, लेबर हो, इंजीनियर्स हो, उन सबको मैं बधाई देता हूं कि आज भारत की पहचान को आगे बढ़ाने के जो काम यहाँ पे ये मुंबई के अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा जो करेगा, ये हम सब के लिए गर्व की बात है। और आज हम जब टर्मिनल बिल्डिंग में देख रहे थे, मुझे विश्वास है जो भी यात्री यहाँ से ये टर्मिनल बिल्डिंग से जाएंगे, चाहे वो देश के हो, खासकर महाराष्ट्र के कोई भी हो, आप सबको एक बहुत बड़ा गर्व महसूस होगा ये इंटरनेशनल एयरपोर्ट के इस्तेमाल करने के बाद। और आज जब देश की फाइनेंशियल कैपिटल को नवी मुंबई एयरपोर्ट समर्पित हो रहा है, तो नेशनल कैपिटल के पास भी दूसरा एयरपोर्ट, ये भी मैं बोलना चाहूंगा कि ये देश का सबसे पहला मेट्रोपॉलिटन सिटी है जहां पे दूसरा इंटरनेशनल एयरपोर्ट जहां बना है, वो खासियत भी आज मुंबई ने हासिल किया है। और विकसित भारत 2047 के विजन के तहत हम अगले 20 वर्ष में 2000 नए एयरपोर्ट भी हमारे आदरणीय प्रधानमंत्री जी के मार्गदर्शन में बनाने जा रहे हैं। भारत की यह उड़ान केवल विकास की नहीं, पर विश्वास की उड़ान भी है। अंत में मैं ये कहना चाहूंगा कि डबल एयरपोर्ट सिटी बनने के बाद अब मुंबई आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी और उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी और अजित पवार जी के त्रिवेणी मार्गदर्शन के अपने तीसरे एयरपोर्ट के लिए भी एक कार्य शुरू करने का काम कर रहे हैं, जो वाधवान एयरपोर्ट के पास ऑफशोर एयरपोर्ट बनने का एक विजन भी रखकर आगे बढ़ रहे हैं। और मैं एक चीज कहना चाहूंगा कि आज हमारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी जो हर बार हमारे भारत के युवाओं को आगे बढ़ाने का काम करते हैं, काफी एंकरेज करते हैं, मोटिवेट करते हैं, तो मुझे गर्व है मैं देश का सबसे युवा केंद्र मंत्री हूं। उनके आशीर्वाद से मुझे ये बनने का अवसर मिला है और मेरा सौभाग्य है कि ये अंतर्राष्ट्रीय हवाई अड्डा के इस उद्घाटन के कार्यक्रम में नागर विमानन मंत्री होने के नाते मुझे यहाँ भाग लेने का एक स्वर्णिम अवसर भी मुझे भी मिला है।
और मैं आंध्रा से आता हूं। मैं कोशिश करता हूं, सब लोगों ने मराठी में बोला तो मैं 2 शब्द मराठी में भी बोलने की कोशिश करता हूं। अगर कुछ गलतियां हो तो मुझे माफ करें। भारतातील कानाकोपऱ्यामधून अनेक भारतीय स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या स्वप्न नगरी असलेल्या मुंबई शहरात येतात। अनेक जण या शहरातून इतर देश विदेशामध्ये जाण्यासाठी त्यांची घरोड भरारी घेतात। त्या सर्वांच्या स्वप्नांना बल देणारी एक अमूल्य भेट आज लोकार्पण करण्यात येत आहे। याचा मला खूप आनंद है। एक बार फिर मुंबई वासियों को इस स्वर्णिम क्षण की हार्दिक शुभकामनाएं देता हूं। मुंबई जो हर भारतीय के लिए सपनों का एक शहर है, अब दुनिया भर के लिए एक ड्रीम डेस्टिनेशन बनने जा रहा है। इसी बातों के साथ मैं समाप्त करता हूं। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। सर्व महाराष्ट्रीय वासियांकडून मी आपले विशेष आभार मानते। बहुत बहुत धन्यवाद। और अब महाराष्ट्र के मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्र जी फडणवीस से मैं विनती करती हूं कि इस विशाल जनसमुदाय को वे संबोधित करें। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। भूमिपुत्रांच्या हक्कांकरता ज्यांनी मोठा लढा उभारला ते लोकनेते दिबा पाटील यांच्याही स्मृतींना या ठिकाणी उजाळा देतो। आणि आज आपल्या या विमानतळाच्या उद्घाटनाकरता उपस्थित झालेले अखिल विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय नेते आणि नवभारताचे निर्माते आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो। आज मंचावर उपस्थित असलेले माननीय गव्हर्नर साहेब, हिज एक्सलन्सी एम्बेसेडर ऑफ जपान, आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी, अजितदादा पवारजी, मंचावर उपस्थित असलेले आपले केंद्रीय मंत्री राममोहन नायडूजी, रामदास आठवलेजी, मुरलीधर मोहोळजी, मंचावरील आमचे सर्व सहकारी मंत्री, सर्व खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी, विशेष रूपाने हा अतिशय सुंदर एअरपोर्ट ज्यांनी तयार केला ते अडाणी ग्रुपचे गौतमभाई अडाणी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो, आजचा दिवस हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे। कारण गेले 10 वर्ष मोदीजींच्या नेतृत्वात ज्या गोष्टी आम्ही सांगतो त्या प्रत्यक्ष या ठिकाणी आज लोकार्पित होत आहेत। ही खऱ्या अर्थानं अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आणि हा जो आपला एअरपोर्ट आहे, खरं म्हणजे मी सांगू इच्छितो की हा एअरपोर्ट कशा प्रकारे नवभारताचं प्रतीक आहे। या एअरपोर्टची संकल्पना 90च्या दशकातली होती। अनेक वर्ष आम्ही जेव्हा मुंबईहून पुण्याला जायचो तर एक बोर्ड फक्त लागलेला असायचा की या ठिकाणी नवी मुंबईचं आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट होणार, पण काहीच पुढे जायचं नाही। ज्यावेळी मोदीजींच्या नेतृत्वात देशात आणि महाराष्ट्रात सरकार आलं, आम्ही माननीय मोदीजींना विनंती केली की आपलं जे